भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये पहिली पत्नी असताना दुसऱ्या पत्नीशी विवाह करणे कायदेशीर गुन्हा आहे। तसेच जोपर्यंत तलाक किंवा सोडचिठ्ठी होत नाही तोपर्यंत पती पत्नी दुसरे लग्न करू शकत नाहीत। असाच एक प्रकार बिरवाडी येथील विवाहित महिलेसोबत होताना दिसत आहे। बिरवाडी मोहल्ला येथील नैना अब्दुल रहमान इसाने व अब्दुल रहमान नदीम इसाने यांचा विवाह 2022 साली झाला होता। परंतु काही दिवसातच यांच्यामध्ये वादाचे खटके पडायला सुरुवात झाली। सासरच्या जाचाला कंटाळून व पती आपल्याला नाकारत असल्यामुळे नैनाने कोर्टामध्ये धाव घेतली। हे प्रकरण 2 वर्ष कोर्टामध्ये प्रलंबित असून नैना हिचा पती दुसरं लग्न करण्यासाठी मंडावळ्या बांधून उभा राहिला आहे। कोर्टाकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय अद्यापही मिळाला नसून अब्दुल रहमान इसाने हा दुसरे लग्न करतोय अशी बातमी मिळाली। लग्नाची तारीख 16 फेब्रुवारी ठरली होती, परंतु अचानक ती तारीख बदलून उद्याच लग्न होणार आहे असल्याचे नैनाच्या वडिलांना समजले। नैना हिला आता अचानक कुठून न्याय मिळणार याकरिता नैना हिने प्रसार माध्यमाचा आसरा घेतला। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम नैना अब्दुल रहमान इसाने है। मेरे शादी के पहले का नाम नैना गुलाम माटवनकर है। मैं बिरवाडी की रहने वाली हूँ। मुझे वहूर में दिया हुआ था। मेरी शादी 25 दिसंबर 2022 को हुई। शादी के 1 महीने बाद मेरे हस्बैंड 26 जनवरी 2023 को बहरीन चले गए। शादी के 1 महीने बाद मुझे फूड पॉइज़न हो गया, तो मेरे ससुर मुझे मेरे मायके में 8 दिन की आके छोड़े। जब छोड़ने के लिए आए तो मेरी कबर्ड की चाबी उन्होंने लेकर रखे थे। तो जब मैं अच्छी हुई और मुझे घर पर वहाँ पर छोड़ने के लिए मेरे पेरेंट्स लेकर गए तो मेरे रूम को लॉक लगाया हुआ। मेरी सारी ज्वेलरी, फर्नीचर, सारा सामान वहीं पर है। जब मुझे पहुंचाने के लिए गए तो मेरे ससुर ने मेरे हस्बैंड को फ़ोन किए और फिर उनको बोले कि ये लड़की को मैं घर से निकाल रहा हूँ, तेरा क्या डिसीजन है वो अभी के अभी दे। तो मेरे हस्बैंड ने बोले फ़ौरन उसी वक्त कि अब्बा का जो डिसीजन है वो मेरा डिसीजन है। तो फिर उस वक्त नदीम अब्दुल रहमान इसाने, सलीम अब्दुल रहमान इसाने, गोमा, फिरदौस इसाने, जिनको गोमा बुलाते हैं, उन सब ने मिलकर मुझे धक्का मुक्की करने का स्टार्ट किया, मुझे मारने की कोशिश की और मुझे घर से निकाल दिए। मेरी केस मैंने डीवी की केस अभी कोर्ट में फ़ाइल की है। ये सब चलने वो मुझे एक्सेप्ट करने के लिए बिल्कुल रेडी नहीं है। मुझे इंसाफ नहीं मिला है और ये चलते हुए भी कल वो किसी और लड़की के साथ शादी कर रहे हैं। मुझे इंसाफ चाहिए। नमस्कार, माझं नाव गुलाम कादिर माटवणकर। मी मुस्लिम समाज बिरवाडीचा अध्यक्ष आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे। माझी मुलगी नैना अब्दुल रहमान इसाने हिचं लग्न 2022 साली झालेलं आहे। माझ्या मुलीवरती भयंकर असा अत्याचार करून तिला घरातून तिच्या सासऱ्याने बाहेर काढलेलं आहे। आत्ता माझ्या मुलीच्या न्यायासाठी मी कोर्टामध्ये भांडत आहे। माझ्या मुलीची केस कोर्टामध्ये चालू असताना अब्दुल रहमान नदीम इसाने ह्याचं लग्न 2016 तारखेला 16 फेब्रुवारीला होणार होतं अशी माहिती मिळाली होती, पण ते लग्न उद्याच करण्यात येणार आहे आणि मी प्रशासनाजवळ ह्याची दाद मागत आहे। मी आजच माणगाव पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे। मला न्याय मिळावा अशी मी सगळ्यांजवळ अपेक्षा करतो, ग्वाही करतो आणि प्रशासनाने माझ्या मुलीला दाद द्यावी हेच माझं बोलणं मी पूर्ण करतो। तसेच गुलाम माटवणकर हे माणगाव पोलीस ठाणे येथे संबंधिताविरोधात गुन्हा देखील दाखल करणार आहेत। माझ्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी नैनाचे वडील गुलाम माटवणकर यांनी यावेळी केली आहे। पाहत रहा, सामील व्हा, जोडले जा स्वराष्ट्र माझामध्ये।